नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, 2012 मध्ये एका चालत्या बसमध्ये एका मुलीवर बलात्कार करण्यात आला होता आणि ती मुलगी होती निर्भया. त्या निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती आता 2026 मध्ये 11 तारखेला म्हणजे लेटेस्ट झालेली आहे. आता बघा, हे जे निर्भया हत्याकांड झालं होतं, त्यांचे जे आरोपी होते, ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता आणि 13व्या दिवशी त्या मुलीचा तडफडत मृत्यू झाला होता. तिला इतक्या जखमा झाल्या होत्या की त्या जखमेचा सामना ती करू शकली नाही आणि शेवटी ती तिथेच मरण पावली. आणि 2012ची जी केस होती, तर 2020 मध्ये त्या आरोपींना फाशी देण्यात आली. आणि तरी देखील आज 11 तारखेला 11 मे 2026 रोजी एक घटना दिल्लीमध्ये झालेली आहे. चालत्या बसमध्ये, चालत्या याच्यामध्ये जी महिला होती ती जी महिला होती ती कंडक्टरला वेळ विचारत होती आणि वेळ विचारत असतानाच ही जी बलात्काराची घटना तिथे झालेली आहे. आणि ही जी महिला होती ती एका कारखान्यामध्ये कामाला होती आणि रात्री 11 वाजता ही बसमध्ये वेळ विचारत होती. आणि हिच्या घरची कंडिशन म्हटलं तर ही जी महिला होती, हिचा जो नवरा होता तो टीबी पेशंट होता आणि तिच्या मागे 3 मुली आहेत. आणि ह्या महिलेवर हे जे नालायक माणसं आहेत, नीच लोक आहेत प्रवृत्तीचे, ज्यांना घरी आई बहीण आहे की नाही आणि आई बहिणीवर देखील हेच करतात का, हा प्रश्न आहे. आणि ह्याच माणसांनी तिला बसमध्ये ओढलं आणि ज्या काचा वगैरे होत्या त्या पूर्णपणे बंद होत्या आणि ते पडदे लावलेले होते आणि आजूबाजूला कुणीही नव्हतं. आणि याचा फायदा घेऊन यांनी तिला आतमध्ये ओढलं आणि तिच्यावर आळीपाळीने 2 तास सलग अत्याचार केले. आणि अत्याचार केल्याच्या नंतर हिला म्हणजे अक्षरशः म्हणजे असं थोडंसं आड साईडला जंगलामध्ये तिला अर्ध याच्यामध्ये सगळं फेकून देण्यात आलं तिला. तरी देखील त्या महिलेचं धाडस खरंच खूप हे झालं आणि त्या धाडसानेच आज सगळा हा जो प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे. एवढी सगळी जखमी झाली असताना देखील ही जी महिला होती हिने आपला फोनवरून पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. आणि नंतर ज्यावेळेस सगळे CCTV वगैरे चेक करण्यात आलं तर संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे. तर बघा, हे जे 2012चं जे प्रकरण झालं होतं निर्भया हत्याकांडचं, त्यांना शिक्षा झाली. आता हे होणार नाही असं वाटताना देखील हे जे प्रकरण आहे उघडकीस आलेलं आहे, हे प्रकरण झालेलं आहे. आणि ह्या प्रकरणाला आळा बसण्यासाठी यांना मला तरी वाटतं एक दिवस देखील यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवू नये, यांना येथे फाशी देण्यात यावी. म्हणजे एकामागे एक हे प्रकरण होतच चाललेले आहे. आत्ताच एक 3-4 वर्षाच्या मुलीवर देखील बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरण अजून काही 4-8 दिवसच ओलांडले आहेत, नवीन हे प्रकरण आले आहे. म्हणजे कंटिन्यू 2-4 दिवसाला काही ना काही या बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहे. हे जे आरोपी आहे यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून हे पुढचं प्रकरण असं उघडकीस आलं नाही पाहिजे. पण खरंच त्या महिलेचं धाडस, तिला खरंच सलाम करावासा वाटतो की त्या बाईच्या धाडसामुळे आज कुठेतरी हे जे आरोपी आहे पकडले आणि यांना कुठेतरी आता काहीतरी पटकन फाशी व्हावी अशी मला तरी वाटतं. आणि मी सरकारला विनंती करते. खरंच अशा काहीतरी घटना ऐकायला येतात आणि खरंच खूप हे वाटलं. म्हणून म्हटलं चला आपण देखील काहीतरी इथे बोलावं. म्हणजे ह्या ज्या नालायक प्रवृत्तीचे लोक आहे यांना घरी आई बहीण आहे का नाही हाच प्रश्न आहे. हे यांच्या आई बहिणीसोबत असंच कृत्य करू शकतात का? आणि खरंच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि यांना काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं हे देखील सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.